राज्य सरकार ने नासिक में आदिवासी यूनिवर्सिटी बनाने का निर्णय लिया है, लेकिन विरोधी पक्ष नेता विजय वडेट्टीवार यह यूनिवर्सिटी नासिक के बजाय गढ़चिरौली में स्थापित करने की मांग की। उन्होंने मीडिया से बात करते हुए कहा कि चुनाव के मद्देनजर आदिवासी यूनिवर्सिटी स्थापित करने का निर्णय सत्ताधारी ले रहे हैं। मैं इस बात का विरोध करता हूं। यूनिवर्सिटी गढ़चिरौली के बजाय नासिक में क्यों लिए जा रहा है, इस बात का कोई जवाब दे। जे निवडणुकीच्या तोंडावर आदिवासी युनिव्हर्सिटी स्थापन करण्याचा निर्णय घेत आहे, पुढच्या कदाचित कॅबिनेटला हा निर्णय येईल आणि ती युनिव्हर्सिटी नागपुरामध्ये गडचिरोलीला होणे अपेक्षित असताना गोंडवाना युनिव्हर्सिटीने तशा पद्धतीचा प्रस्ताव पाठवला आहे, परंतु त्या आदिवासी युनिव्हर्सिटी ही नाशिकला सुरू करायचा निर्णय या सरकारने घेतलेला आहे। मी याचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो। विदर्भामध्ये आदिवासी समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे, करायचंच होतं तर ते इथे करायला पाहिजे होतं। कर्नाटकामध्ये कॅबिनेटचा निर्णय झाला आणि 1000 कोटी रुपये अनुसूचित जमातीच्या युनिव्हर्सिटीसाठी दिले गेले। त्याची कापी मारण्याचं काम महाराष्ट्र करतोय, परंतु ते नाशिकसारख्या प्रगत शहरात येऊन उपयोग काय? गडचिरोलीसारख्या आदिवासी बहुल दुर्गम भागात जर ही युनिव्हर्सिटी आली तर आदिवासी समाजाला त्याचा उपयोग होईल आणि आदिवासी समाज त्याचा विद्यार्थ्यांना त्याचा निश्चितपणे फायदा होईल। मी सरकारला आणि मुख्यमंत्र्यांनाही माझी थेट विनंती आहे आणि उपमुख्यमंत्र्यांनाही की तुम्ही सर्व तिकडच्याच बाजूला नेत आहे, उद्योग तिकडे, सगळे तिकडे, तर गडचिरोली सारख्या दुर्गम भागामध्ये हे आदिवासी विभाग आदिवासी समाजासाठी स्वतंत्र जे विद्यापीठ आहे ते गडचिरोलीला व्हावं आणि या समाजाला आपण न्याय द्यावा। तुम्ही नाशिकला नेत असाल तर त्यामागे तुमचा स्वार्थ वेगळा आहे, त्यामागे तुमची भूमिका जी आहे ती का तिकडे नेण्याची आहे हे स्पष्ट आपण केलं पाहिजे। काल मी बोललो, त्याची व्हिडिओ क्लिप आली, एक सेंटरसाठी 3 लाख रुपये मोजा असं अधिकारी फरमान काढतायत। ते सगळीकडे व्हिडिओ क्लिप त्याची आता पसरलेली आहे। म्हणजेच वरचेही खात आहेत, खालचेही काही आम्ही शांत बसणार नाही। तुम 5 खाते हो तो हम 3 खाएंगे, पर हम भूखे नहीं रहेंगे, हम छोड़ेंगे नहीं किसी को। हे सगळे जे चाललंय हा राज्य विकण्याचंच काम प्रशासन आणि शासन मिळून करताय, हे याचं उदाहरण आहे। म्हणजे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणारी, तेही ट्रायबलच्या विद्यार्थ्यांना, आणि त्याचे ते अध्यक्ष आहेत, ते कमिशनर, सगळा तार्टी बार्टीपासून महाज्योतीपर्यंत सगळ्या संस्थांना संस्था निवडीचं काम त्यांच्याकडे दिलं आहे, त्याचा अध्यक्ष त्यांना केलेला आहे। आणि तुम्हाला यातून हे स्पष्ट होत आहे की इथे विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षण संस्था ज्या आहेत तिथूनही हे पैसे खाणार, या कोणाला सोडायचं नाही आणि भ्रष्टाचार केल्याशिवाय राहायचं नाही, हा सर्रास महाराष्ट्रामध्ये ही जो माझेलपणा आहे तो यामध्ये स्पष्ट दिसतोय। त्याचं एकही सेंटर विदर्भात नाही आहे, 3 लाख रुपये नाही, एकही सेंटर विदर्भात नाही। मी काल मागणी केली आणि जे स्पर्धा परीक्षेसाठी UPSC MPSC याचे ट्रेनिंग सेंटर विदर्भात आपण असले पाहिजेत, नागपुरात असले पाहिजेत। महाज्योतीचं नागपुरात आहे आणि सेंटर मात्र ट्रेनिंगचं पुण्यात आहे। नागपूरचं मुख्यालय OBC बहुल कोण आहे तर विदर्भ आहे आणि महाज्योतीचं कार्यालय विदर्भात आहे, मुख्य कार्यालय मी मंत्री असताना आणलेलं आहे, परंतु तिकडे ट्रेनिंग सेंटर मात्र पुण्यात द्यायचं। म्हणजे या विदर्भातल्या पोरांनी पुण्यात जाऊन ट्रेनिंग घ्यायची, पुण्यात जाऊन प्रशिक्षण घ्यायचं, हा उपराटा कारभार काय करता येते? हे काय OBCचे काही देशी आहेत? OBCचे मतं पाहिजेत बहुजन समाजाची, आणि यांना त्याचे बाकी काही त्यांना देणं घेणं नाही, या कोणाची त्यांना काळजी नाही।